अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, आजचा हा संदेश कदाचित तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत मन लावून ऐका. कारण कधीकधी एका वाक्याने माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलतं. तुम्ही कितीही संकटात असाल, कितीही दुःखात असाल, कितीही निराश असाल, तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीही एकटे सोडत नाहीत. फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवावी लागते. जीवनात प्रत्येकाला संकट येत असतात. श्रीमंत असो किंवा गरीब असो, मोठा असो किंवा लहान असो, प्रत्येकाच्या वाट्याला परीक्षाही येत असते. पण जो संकटातही देवावर विश्वास ठेवतो, त्याचा पराभव कधीच होत नाही. स्वामी म्हणतात, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाहीत, हा प्रत्येक भक्ताला मिळालेला एक विश्वास आहे. अनेक वेळा आपण विचार करतो, माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का येत आहेत? माझ्याच नशिबात दुःख एवढे का येत आहे? पण लक्षात ठेवा, सोनं जितकं अधिक आगीत तापत असतं ना, तितकंच ते अधिक शुद्धही होत असतं. तसंच संकटही माणसाला तोडण्यासाठी नाही येत, तर ते तुम्हाला घडवण्यासाठी येत असतात. तुमचं नशीब बदलण्याची सुरुवात तुमच्या विचारांपासून होत असते मित्रांनो. म्हणून आजपासून नकारात्मक विचार सोडा, दुसऱ्याचा हेवा सोडा, दुसऱ्याला कमी लेखणं सोडा, मनात प्रेम ठेवा, दया ठेवा, सत्य ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवर अढळ विश्वास ठेवा. कारण जिथे विश्वास असतो तिथे चमत्कारही घडत असतात. अनेक लोक रोज मंदिरात जात असतात, पूजा करतात, मनात राग असतो त्यांच्या. मत्सर, अहंकार आणि खूप जास्त रागाचे स्वभाव ठेवतात. अशा भक्ताला अर्थ राहत नाही. अशा भक्तीला अर्थ राहत नाही. खरी भक्ती म्हणजे मन शुद्ध करणं, दुसऱ्याला मदत करणं, कोणाचं मन न दुखावणं, आई-वडिलांचा आदर करणं, प्रामाणिकपणे कष्ट करणं, हीच स्वामींची खरी पूजा आहे. लक्षात ठेवा, तुम्ही आज जे कर्म कराल त्याच फळ उद्या नक्की तुम्हाला मिळणार आहे. म्हणून कधीही चुकीचा मार्ग निवडू नका. खोटं बोलून, फसवणूक करून, दुसऱ्याचं नुकसान करून मिळवलेलं सुख फार काळ टिकत नाही. पण प्रामाणिकपणे कमावलेला एक घासही आयुष्यभर समाधानी ठेवत असतो. स्वामी समर्थ म्हणतात, वेळ प्रत्येकाची येते, संयम सोडू नका. अनेक वेळा आपल्याला वाटतं की देव माझं ऐकत नाही आहे, पण खरं तर देव योग्य वेळेची वाट पाहत असतो. कारण त्याला तुझ्यासाठी काहीतरी योग्य असे तुमच्यासाठी द्यायचे असते. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा. सकाळी उठल्यावर एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. इतकं तरी जरी केलं तरी मनाला नवी ऊर्जा मिळेल. जे मिळालं आहे त्याबद्दल आभार माना. कारण कृतज्ञ मनात दुःख फार काळ टिकत नाही. दुसऱ्यांच्या यशाने कधीही जळू नका. त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. कारण प्रत्येकाची वेळ वेगळी असते. आज त्याचा दिवस आहे, उद्या तुमचाही दिवस येणार आहे. फक्त कष्ट करणं थांबवू नका. प्रार्थना करणं थांबवू नका. विश्वास ठेवणं हे थांबवू नका. तुमच्या डोळ्यांतून प्रत्येक प्रत्येक अश्रू स्वामी पाहत असतात. तुमच्या मनातलं प्रत्येक दुःख त्यांना माहीत असतं. म्हणून संकटात खचू नका. कारण अंधार कितीही मोठा असला तरी सूर्योदय थांबत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातही आनंदाचा दिवस नक्की उगवेल. आज जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर कदाचित हीच वेळ स्वतःला बदलण्याची आहे. मनातील भीती काढून टाका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या स्वामींवर विश्वास ठेवा आणि आयुष्यात एक पाऊल पुढे जा आणि एक पाऊल पुढे टाका. लक्षात ठेवा, जो स्वतःवर विजय मिळवतो त्याला जग जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. म्हणून आजपासून राग कमी करा, प्रेम वाढवा, तक्रारी कमी करा, कृतज्ञता वाढवा, भीतीही कमीच करा, श्रद्धा वाढवा. तुमच्या कारण श्रद्धेतच शक्ती आहे, विश्वासातच विजय आहे आणि स्वामींच्या चरणीच खरी शांती आहे. शेवटी फक्त एवढंच सांगतो, तुमच्या आयुष्यात कितीही वादळं आली तरी मनात एकच आवाज कायम ठेवा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा नामजप मनापासून करा. विश्वास ठेवा, योग्य वेळी योग्य मार्ग तुमच्या समोर उघडेल. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या प्रत्येक शुभ संकल्पावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओच्या खाली कमेंट करा, श्री स्वामी समर्थ आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.